विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये जे वाहरू सोनवणे आहे त्यांचा जो कविता संग्रह तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे रुडाली नावाचा, तर त्या कविता संग्रहातील ज्या सामाजिक कविता आहे कवीच्या त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या भागामध्ये आपण रुडाली या कविता संग्रहातीलच ज्या वाहरू सोनवणे यांच्या स्त्री जाणीवेच्या कविता आहे त्या स्त्री जाणीवेच्या कविता आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर आपण असं बघतो की कुठल्याही कवीचा जो काही स्त्री जाणीवेविषयक कुठल्याही कवीच्या स्त्री जाणीवेविषयक कवितांचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा तो विचार करीत असताना कुठल्याही कवीचा स्त्रीविषयक दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा ठरणारा असतो. तर आजवरील कवीचा जो म्हणजे स्त्रीविषयक दृष्टिकोन आहे तो इथल्या जीवनमूल्यांनी व सभोवतालच्या परिस्थितीने नियत केलेला आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तो ज्या समाजव्यवस्थेचा घटक असतो त्या समाजव्यवस्थेतील विविध मूल्यांचे संस्कार मूळ धरून असतात. समाजातील विविध क्रिया प्रतिक्रियांचा प्रभाव परिणाम कवीच्या आंतरिक मनोरचनेवर होत जाणारा असतो. तत्कालीन सामाजिक व धार्मिक संरचना जशी असेल त्याचा घटक म्हणून कवींच्या मनोवृत्तीचा विचार आपणाला करावा लागतो. भारतीय पुरुषप्रधान व्यवस्थेचा दृष्टिकोन स्त्रीप्रती जो अतिशय संकुचित स्वरूपाचा आहे तर तो संकुचित स्वरूपाच्या असण्यामागील कारणे इथल्या धर्मव्यवस्थेत व पुराणमतवादी धर्मग्रंथामध्ये आपल्याला शोधावी लागणारी आहे. ती शोधताना स्त्रीप्रती तो जो काही दृष्टिकोन आहे धर्मग्रंथाचा तो अतिशय अणकुचीदार आहे असं आपल्याला दिसून येणार आहे. स्त्रीचा माणूस म्हणून विचार करणारा अजिबात धर्मग्रंथाचा दृष्टिकोन नाही हे तुम्हाला लक्षात येईल. हे मला सांगायचीच केवळ गरज नाही आहे. तुम्ही जर धर्मग्रंथ चाळले तर धर्मग्रंथाचा देखील स्त्रियांप्रती किती अणकुचीदार दृष्टिकोन आहे, किती संकुचित मर्यादित स्वरूपाचा दृष्टिकोन आहे, किती पुरुषप्रधान व्यवस्थेला खतबाणी देणारा या धर्मग्रंथाचा दृष्टिकोन आहे हे तुम्हाला डोळस जाणीवेने जर तुम्ही धर्मग्रंथाकडे बघितलं तर ते तुम्हाला लक्षात येणार आहे. धर्मग्रंथाने देखील तिला एकतर भोगाचा विषय केलेला आहे किंवा पूजनीय देवतांचा विषय तिला मांडलेला आहे. आणि म्हणून एकंदरीत तर हा भाग महत्त्वाचा आहेच, परंतु दुसरा भाग भारतीय पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचा आपल्याला एक लक्षात घेण्यासारखा आहे. तो म्हणजे भारतीय पुरुषप्रधान व्यवस्थेने स्त्रीच्या योनी शुचित्वाला दिलेले अतिरेकी महत्त्व आणि त्या स्वरूपावरून स्त्रीच्या व्यक्तिमत्वाला खोडून टाकण्याचा त्यांनी घातलेला विविध प्रथा परंपरेच्या माध्यमातून पायंडा हा संदर्भ आपल्याला लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे की धर्मग्रंथाने सुद्धा स्त्रियांचं व्यक्तिमत्व खुडून टाकलेलं आहे आणि या धर्मग्रंथाचा प्रभाव जीवन जगत असताना समाज मानसिकतेवर असतो आणि पुरुषांच्या मानसिकतेवर असतो. लक्षात घ्या, पुरुष प्रधान संस्कृती जेव्हा आपण असं म्हणतो तिथे पुरुष स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठीची जी त्याची मनोवृत्ती असते की आमचं स्त्रियांच्यावर आमचं अधिष्ठान असलं पाहिजे, आमचं वर्चस्व त्यांच्यावर टिकून राहिलं पाहिजे, ही जी काही मनोवृत्ती आहे ती पुरुषप्रधान मनोवृत्ती आहे. लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल जन्माला येणारे स्त्री आणि पुरुष दोन घटक आहे आणि काही प्रत्येकच पुरुषप्रधान संस्कृतीचा असतो का? मला अजिबात असं म्हणायचं नाही आहे, परंतु त्याच्यातले बहुतांश पुरुष हे पुरुषप्रधान संस्कृतीचे असतात हे तुम्हालाच मान्य करावे लागेल. जर बारकाईनं तुम्ही विचार केला, जर बारकाईनं हा भाग समजून घेतला तर तुम्हालाच ते मान्य करावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी असं आपण पाहतो की इथल्या धर्मग्रंथाने आणि धर्मव्यवस्थेने देखील पुरुषप्रधान संस्कृतीच्या या विचाराला खतपाणी घातलेले आपल्याला दिसेल.
हां, जर आपण व्यवस्थित धर्मसंरचना आणि धर्माचा जो काही व्यापक जो काही भाग आहे तो समजून घेतला, धर्मग्रंथ जर आपण समजून घेतले, तर मी हे जे काही विवेचन करते आहे, हे मी जे काही वक्तव्य करत आहे, ते तुम्हाला देखील पटणारं राहील, ते तुम्हाला देखील पटू शकते असं मी या ठिकाणी म्हणते. तर आपण असं पाहतो की हा तो म्हणजे एक पुरुषप्रधान व्यवस्थेचा, म्हणजे एक पुरुषप्रधान व्यवस्था तयार होत असताना पुरुषप्रधान व्यवस्थेचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन इथे काही आपोआप निर्माण झालेला दृष्टिकोन नाही आहे. जो स्त्रीकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन आहे, तो काही आपोआप निर्माण झालेला नाही आहे. तो दृष्टिकोन इथल्या त्याच्या भोवतालची जी काही परिस्थिती आहे, जे भोवतालचं त्याच्या पर्यावरण आहे, आणि ते पर्यावरण त्याला शिकवते की स्त्रीकडे तुम्ही कसं बघितलं पाहिजे, स्त्रीचा विचार तुम्ही कसा केला पाहिजे. आपल्या इथले धर्मग्रंथ शिकवतात की स्त्रियांप्रती तुम्ही काय धारणा तुमच्या मनामध्ये ठेवला पाहिजे, स्त्रियांना तुम्ही कशी वागणूक दिली पाहिजे. आणि मग हा संस्कार रूपाने पुरुषांवर बिंबवल्या गेलेला सगळा तो भाग आहे, असं मला या ठिकाणी स्पष्ट रूपात तुम्हाला सांगायचं आहे. स्पष्ट रूपात जाणवते असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. बघा, जे काही स्मृतिकार आहे, मग मनुस्मृतिकार असू द्याल, जर तुम्ही मनुस्मृती बारकाईनं वाचली तर तुम्हाला माझ्या म्हणण्याचे अनेक संदर्भ तुम्हाला समजून येईल, मला वेगळे काही सांगावे लागणार नाही. तर जे काही स्त्रीबुद्धी प्रलयकारी जे पातक जे स्मृतिकार करत राहिले, त्या सनातनी विचारधारेचा प्रभाव समाज मनावर आपल्याला खोलवर झालेला दिसतो. संतांच्या दृष्टिकोनातूनही स्त्रीप्रतीची एक टोकाचीच भूमिका संतांच्या दृष्टिकोनातूनही आपल्याला दिसून येणारी आहे. एकीकडे असेल ना, संतांनी फार महत्त्वाचं कार्य केलेलं असेल, मानवी मूल्यांची शिकवण संतांनीच दिलेली आहे, हे डॉक्टर आंबेडकरांचं जे म्हणणं आहे ते अतिशय पूरक मत आहे, ते अतिशय यथोचित मत आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. परंतु दुसरी बाजू त्याची ही देखील आपल्याला विचारात घ्यावी लागेल की संतांचा स्त्रियांप्रती असलेला जो अणकुचीदार दृष्टिकोन आहे, तो खरं म्हटलं तर म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटावा, नवल वाटावा की जणू काही भक्ती मार्गातली एक धोंड म्हणजे स्त्री आहे, अशा पद्धतीचा त्यांनी तो दृष्टिकोन समोर केलेला आपल्याला दिसून येणार आहे. तर महानुभाव पंथाचे जे प्रवर्तक आहे चक्रधर स्वामी, तर चक्रधर स्वामीने देखील चित्रीची ही स्त्री न देखावी, अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे स्वप्नात देखील आपण स्त्रीची कल्पना करू नये, स्त्रीचं चित्र रेखाटू नये, अशा पद्धतीचं एक चक्रधर स्वामींचं म्हणणं. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी देखील जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, तेथून जन्म आघवे सोवळे कीजे. की म्हणजे जन्मामध्ये जर तुम्हाला स्त्री देहाचा स्पर्श झाला तर तुमचा तेथूनच जन्म तुमचा विटाळला, जणू काही तुम्ही तेव्हापासूनच तिथूनच तुम्ही सोहळे जीवन जगण्याची एक सवय घालून घ्या, विटाळला तुमचा जन्म स्त्री संगाने, स्त्री देहाच्या स्पर्शाने वगैरे. म्हणजे बघा, ही मानसिकता आपल्याला एका दुसऱ्या पैलूतून दिसून येणारी आहे. एवढंच नाही तर आपल्याला असं म्हणता येईल की संत एकनाथांनी देखील स्त्री भोगाचे हे सुख ते जाणगा अवघे दुःख, स्त्री भोगाचे हे सुख ते जाणगा अवघे दुःख, अशा पद्धतीचं एक स्त्रीप्रतीच्या भावना त्यांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलेल्या आहे. एवढंच नाही, आमचे संत शिरोमणी तुकाराम महाराज देखील नका नका धरू रांडेची संगती, नेओनी अधोगती घालील यम, अशा पद्धतीची म्हणजे काही या रांडेची, या बाईची संगती काही तुम्ही धरू नका, ती तुम्हाला म्हणजे डायरेक्ट यमसदनामध्येच पोहोचवणारी आहे, तुम्हाला ती दुर्गतीला पोहोचवणारी आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य तुकाराम महाराजांनी देखील केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. आणि त्याच्यावर कळस तर तुलसीदास हा जो काही संत कवी मानला जातो, या तुलसीदासाने मात्र त्याच्यावर
कळसच चढवलेला आहे. स्त्री जातीला पशु पातळीवर आणण्याचं एक अधोगतीचं काम म्हणजे संत या तुलसीदासांनी केलेलं आहे आपल्या काव्यरचनेच्या माध्यमातून, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तो आपल्या काव्यरचनेमध्ये असं म्हणतो की ढोल गवार पशु शूद्र नारी, ढोल गवार पशु शूद्र नारी, यह सब ताडन के अधिकारी. हे ढोल वाजवा किती पण, गवार मूर्ख माणूस, अज्ञानी माणूस, निरक्षर माणूस, पशु जे पशु आहे, जनावर आहे, पशु प्राणी आहे, आणि शूद्र जे चौथ्या वर्णात जन्माले आलेली आहे ते शूद्र, आणि नारी स्त्री. बघा म्हणजे पाचही जणाला एका रांगेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. ढोल, शूद्र, पशु, त्याच्यानंतर गवार आणि नारी, यह सब ताडन के अधिकारी. हे सगळे मारण्याच्या योग्यतेचे, ठोकून काढण्याच्या योग्यतेचे, शिक्षा देण्याच्या योग्यतेचे हे सगळे जण आहे. यांना कशाही शिक्षा द्या, काही घेणं देणं नाही, काहीच कोणाला आपत्ती नाही आहे. ना धर्माला आपत्ती आहे, ना दैवाला आपत्ती आहे, ना इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेला आपत्ती आहे, कोणालाच आपत्ती नाही आहे. तुम्ही भरपूर त्यांना ठोकू शकतात, हवं तसं मारू शकता. हे विचार आपण विचारात घ्यावे अशा पद्धतीचे नाही आहे का? जेव्हा स्त्रीप्रतीचा दृष्टिकोन आपण एखाद्या कवीचा समजून घेतो तेव्हा त्याची पार्श्वभूमी म्हणून इथल्या धर्मव्यवस्थेचा दृष्टिकोन काय होता, इथल्या संत परंपरेचा दृष्टिकोन काय होता, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं नाही का? तर विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घेतल्यावरच एखाद्या कवीचा स्त्रीप्रतीचा जो दृष्टिकोन आहे तो आपण उत्तम प्रकारे समजू शकतो, तो आपण चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो असं मला या ठिकाणी वाटतं. तर बघा, हे अशा पद्धतीची, आणि मनू महाराजांचं तर काही सांगावंच लागत नाही. मनू महाराजांनी तर अख्खीच्या अख्खी मनुस्मृती जर तुम्ही वाचली तर स्त्री जातीचं किती हनन केलेलं आहे, किती अवमान केलेला आहे स्त्री जातींचा. एक श्लोक जर आपण त्यांचा वाचला तर प्रचंड मनामध्ये संताप निर्माण व्हावा, प्रचंड मनामध्ये चीड निर्माण व्हावी. आणि जी माणसं आजही पटवून देतात आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून की मनू महाराज काही सगळाच वाईट नव्हता, मनू महाराजांचे काही श्लोक फार चांगले होते, आजही ते समाजाला पूरक असे आहे, तेव्हा आश्चर्य वाटते की अशाही प्रवृत्तीचं समर्थन करणारी माणसं आज आहे, ग्रंथलेखन करणारी ही माणसं आज आहे. तर हा सगळा भाग आपल्याला विचारात घेणं, आपल्याला लक्षात घेणं त्या दृष्टिकोनातून अतिशय आवश्यक आहे. तर बघा, या पार्श्वभूमीवर जे काही डॉक्टर सरदेसाई आहे, त्याच्यानंतर सरा गाडगीळ आहे, या विचारवंताची मतं तर आपल्याला, या भारतीय विचारवंताची मतं तर आपल्याला लक्षात घ्यावीच लागेल. त्याच्याशिवाय जर तुम्ही सिमॉन दी बुव्हार यांचं जर दी सेकंड सेक्स नावाचं पुस्तक वाचलं, मराठी आवृत्ती आहे त्याची, करुणा गोखले यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे, सुंदर पुस्तक आहे, आपण वाचावं अशा पद्धतीचं पुस्तक आहे ते. जर स्त्रीवादाला समजून घ्यायचं असेल तर इथल्या ताराबाई शिंदेचं पुस्तक आणि सिमॉन दी बुव्हाचं पुस्तक तुम्ही जरूर वाचलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून डॉक्टर सरदेसाई म्हणा किंवा सरा गाडगिळे म्हणा किंवा मग सिमॉन दी बुव्हा म्हणा, या विचारवंतांची मतं जर आपण लक्षात घेतली तर पुरुषप्रधान व्यवस्थेच्या एका टप्प्यावर स्त्री जातीची पूजा होत होती हे त्यांनी सांगितलेलं आहे. पण ती पूजा तिच्याविषयीचा आदर वाटत होता म्हणून होत नव्हती, तर तिच्या प्रतीची एक गूढता, तिच्या मातृत्व शक्तीबद्दलची एक गूढता, एक रहस्यमय भीती त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून ते पूजा करत होते. म्हणजे स्त्रीजवळ जी सर्जनशीलता आहे, स्त्रीजवळ जी मातृशक्ती आहे, मुलाला जन्म देण्याची जी काही क्षमता तिच्यामध्ये आहे, जे काही तिच्याकडे शक्ती आहे, पुरुषाला एके काळी असं वाटत होतं की ही शक्ती केवळ स्त्रीजवळ आहे. म्हणजे बाळाला जन्म देण्याची शक्ती केवळ स्त्रीजवळ आहे, त्याच्यामध्ये पुरुषाचं काही योगदान नाही आहे. म्हणजे बाळा जन्माला घालण्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुरुषाचं कुठलंही योगदान नाही आहे असा त्याचा समज होता, अशी त्याचं अज्ञान होतं. आणि
जेवढं गूढता त्याला इथल्या निसर्गाप्रती वाटत होती, तेवढीच गूढता इथे त्याला मातृशक्तीविषयी वाटत होती. आणि म्हणून निसर्ग जसा कोपेल, म्हणजे निसर्गाची पूजा करा, निसर्गाला शांत करा, तशीच स्त्री शक्ती ही आपल्यावर कोपेल. आणि म्हणून त्याने देवताच्या रूपामध्ये तिची पूजा करणं, तिची अर्चा करणं हा पायंडा आपल्याला त्या दृष्टिकोनातून पडलेला दिसतो. भारतीय समाजव्यवस्था जर बघितली तर आपण, तर या ठिकाणी त्यांनी तेच सांगितलेलं आहे. आणि सिमोन दी बुव्वार तर याविषयी असं म्हणते, ती असं म्हणते की काळाच्या एका टप्प्यावर पुरुष स्त्रीला पूज्य मानून तिचा आदर करीत असे. ते तिच्याविषयी फार प्रेम होते म्हणून नाही, तर स्वतःच्या सामर्थ्याविषयी तो अद्याप अज्ञ होता म्हणून. पण एकदा त्याला स्वतःतील क्षमतांची जाणीव झाल्यावर निसर्ग व स्त्री या दोन्ही गोष्टी त्याला गूढ वाटेनाशा झाल्या. म्हणजे त्यांना नंतर माहिती झालं की जी काही सर्जनशीलता आहे ही शक्ती आहे, स्त्रीजवळच आहे, पण जी काही मातृत्व शक्ती आहे तिची, त्याच्यामध्ये पुरुषाच्या संयोगाशिवाय तिच्या मातृत्व शक्तीची पूर्णता होऊ शकत नाही. हे त्याला वाटलं, हे त्याला पटलं. आणि मग तेव्हापासून म्हणजे त्याला निसर्ग आणि स्त्री गूढ वाटेनाशा झाल्या. त्याला वाटलं की नाही, म्हणजे पुरुषाच्या बीजधारणेपासूनच ती मातृशक्ती पूर्णत्वाला तिची येऊ शकते वगैरे, हे त्याला कळलं. आणि म्हणून तेव्हापासून निसर्ग आणि स्त्री त्याला गूढ वाटेनाशी झाली. हे जे काही वक्तव्य आहे सिमोन दी बुव्वारचं, ते आपण विचारात घ्यावं अशा पद्धतीचं वक्तव्य आहे. आणि हे सगळं तर आपल्याला विचारात घ्यावंच लागेल. आणि या व्यतिरिक्त जर आपण मराठी कवितेमध्ये काही कवींचा दृष्टिकोन जर बघितला स्त्रीकडे बघण्याचा, तर आपल्या असं लक्षात येईल की त्यांचासुद्धा म्हणजे मराठीमध्ये जे काव्यलेखन करणारे प्रतिभावंत कवी आपण म्हणू, त्या प्रतिभावंत कवींचा दृष्टिकोनसुद्धा स्त्रीप्रतीचा परंपरावादी दृष्टिकोन होता. तो काही म्हणजे प्रथेप्रमाणे त्यांचा दृष्टिकोन निर्माण झालेला होता, हे आपल्याला मान्य करावे लागेल. म्हणजे अगदी कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत नावाची कविता जर आपण बघितली, तर त्या कवितेमध्ये एक म्हणजे जी काही शेवटचं कडवं आहे त्याच्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे की अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धुलीकण. की मित्रा, तुझी अमर्याद थोरवी मला माहिती आहे आणि तुझ्या अस्तित्वासमोर मी एक धुळीचा कण आहे. तर अशा पद्धतीनं स्त्री जातीने स्वतःला दुय्यम ठरवावं, एक म्हणजे काय म्हणू त्याला, खिजगंतीत न पकडावं स्वतःला, अशा पद्धतीचा एक दृष्टिकोन आपल्याला कवीचा दिसून येणारा आहे. त्या तुलनेमध्ये मर्ढेकर, मुक्तिबोध, नारायण सुर्वे हे कवी बऱ्याच स्वरूपामध्ये स्त्रीप्रती मानवीय दृष्टिकोन ठेवतात असं आपल्याला दिसून येणार आहे. आणि आदिवासी कवींची जर आपण आदिवासी कवींचा जर दृष्टिकोन आपण विचारात घेतला, तर आपल्याला असं दिसून येईल की आदिवासी कवींची सामाजिक सांस्कृतिक जडणघडण इतर मराठी कवींपेक्षा वेगळी आहे. त्यांचे संस्कारक्षम अनुभव क्षेत्र निसर्ग सान्निध्यातील आदिवासी जीवनधारणेने प्रभावित झाले आहे. संस्कृतीतील अवशेषांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. पण तरीसुद्धा भारतीय पुरुषप्रधान समाज व्यवस्थेचा जो स्त्रीप्रतीचा दृष्टिकोन आहे, त्या प्रभावाने आदिवासी कवींचा दृष्टिकोन देखील थोड्याफार प्रमाणात का होईना, पण तो त्या दृष्टिकोनाने देखील नियत झालेला आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. जे काही पारंपरिक मानसिकतेतून ते स्त्रीमनाचा विचार करतात, म्हणजे त्यांनीसुद्धा बरेच कवी पारंपरिक मानसिकतेतून स्त्रीमनाचा विचार करताना आपल्याला दिसून येणारे आहे. राणा आसवांचे तळे हा कुसुम आलाम यांचा जो काव्यसंग्रह आहे, आणि त्या काव्यसंग्रहाला विनायक तुमराम यांनी जी प्रस्तावना दिलेली आहे, तर त्या प्रस्तावनेमध्ये विनायक तुमराम असं म्हणतात की आदिवासी स्त्री अजूनही दुर्लक्षित आहे. समाजव्यवस्थेत तिला अजूनही स्थान नाही. तिच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अद्याप बदललेला नाही. आजही ती रानात कैद आहे. तिच्या मानसिकतेला रूढी परंपरांनी जखडून ठेवली आहे. तर आदिवासी स्त्रियांप्रतीचा हा जो काही समाजाचा दृष्टिकोन आहे,
तर मग तो आदिवासी समाजाचा असू द्या, आदिवासी समाजाबाहेरच्या इतर समाज व्यवस्थेचा तो दृष्टिकोन असू द्या, तो काही फारसा बदललेला नाही. हे जे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर ते आपल्याला मान्य करावं लागेल. परंतु काही आदिवासी कवी असे आहे की त्यांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बराचसा मानवीय स्वरूपाचा दृष्टिकोन आपल्याला वाटतो. फुले शाहू आंबेडकरी विचारधारा ज्या कवींनी स्वीकारलेली आहे त्यांनी म्हणजे अगदी स्त्रींप्रतीचा तो त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन म्हणजे इथल्या विचारधारेने तो नियत केलेला दृष्टिकोन आहे. स्त्री जाणीवेचा शोध घेताना हे अनेक कवी आपल्याला दिसून येणारे आहे. स्त्री मनाचा शोध घेताना हे कवी आपल्याला दिसून येणारे आहे. स्त्री दुःखाला समजून घेताना हे कवी आपल्याला दिसून येणारे आहे. मग भुजंग मेश्राम असू द्या, वाहरू सोनवणे असू द्या, प्रभू राजगडकर असू द्या, माधव सरकुंडे असू द्या, कृष्णकुमार चांदेकर असू द्या, दशरथ मडावी असू द्या, की मग आमचे म्हणजे काय म्हणू आपण त्याला एक नाविन्यपूर्ण लेखन करणारे आमचे बंधू श्री संजय लोहकरे सर असू द्या. तर हे सगळे यांच्या कवितेतून स्त्रीप्रतीचा एक व्यापक दृष्टिकोन आपल्याला दिसून येणार आहे. आणि त्यांचा माणूस म्हणूनचा म्हणजे त्या स्त्री जातीचा माणूस म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांनी विचार केलेला आहे. स्त्री समस्येचा, स्त्री वेदनेचा अनेक अंगाने त्यांनी विचार केलेला आहे. हे त्यांनी जे समजून घेतलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि वाहरू सोनवणे यांच्या जर कविता आपण बघितल्या रुडालीमधल्या, तर वाहरू सोनवणेंची कविता देखील समाजातील जी काही स्त्री आहे वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळी दुःख घेऊन जगणाऱ्या म्हणजे फोड करणारी दुःख घेऊन जगणाऱ्या ज्या स्त्रिया आहे, मग त्या देवदासी असेल, मुरळी असेल, गणिका असेल, मोलकरीण असेल, श्रमिक असेल, शेतमजूर असेल, नाचणाऱ्या स्त्रिया असेल, महानगरीय व मध्यमवर्गीय स्त्री जीवन जगणाऱ्या स्त्रिया असेल, या सगळ्या स्त्रियांच्या अत्यंत संवेदनशीलतेने माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केलेला आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. स्त्री जातीला समाजात अद्यापही माणूस म्हणून लिंगभेदविरहित मान्यता नाही याविषयीची खंत हे सगळे आदिवासी कवी व्यक्त करताना दिसतात. वाहरू सोनवणे स्त्रीविषयी सावलीला माणूस बनविण्यासाठी माणसाजवळ आहे का माणूसपण, अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी गोधडे या कविता संग्रहामध्ये विचारलेला आपल्याला दिसतो. त्यांनी हा विचारलेला जाब हा अतिशय महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर आपण असं पाहतो की आदिवासी समाज देखील पुरुषप्रधान जो दृष्टिकोन आहे, पुरुषप्रधान जो दृष्टिकोन आहे, पुरुषसत्ताक जो दृष्टिकोन आहे, त्या कचाट्यातून तो देखील सुटला नाही. कारण याच समाज व्यवस्थेचा तो एक घटक आहे, हे काही आपण नाकारू शकत नाही. आणि म्हणून ते एक लागण आहे, ते एक संक्रमित होत जाणारा विषाणू आहे. आणि म्हणून आपल्याला त्या पार्श्वभूमीतून देखील विचार करणे गरजेचे आहे. तर आपल्या आदिवासी रान पहाडातील वाड्यापोड्यातील स्त्रीचे जीवन हे अत्यंत खडतर आहे, अत्यंत अभावग्रस्त आहे, असुरक्षित आहे, अज्ञानी आहे, अंधश्रद्धेने वेढलेले आहे, अन्यायपूर्णतेने तिचे जीवन ग्रासलेले आहे. आणि हे सगळं काही आदिवासी कवीने अनुभवलेलं आहे. खरे तर तिचे जीवन, तिचे जीवघेणे प्रश्न कवितेच्या माध्यमातून पुढे यावे एवढे ते महत्त्वाचे आहेत. आदिवासी स्त्री काटक आहे, संघर्षशील प्रवृत्तीची आहे, विपरीत परिस्थितीवर मात करत जगणे हा तिचा स्थायी भाव आहे. काही आदिवासी कवींनी जाणीवपूर्वक शोषणात दबलेल्या स्त्री जीवनाला, तिच्या वर्षानुवर्षेच्या मुक्या वेदनेला अत्यंत बोलके केलेले आहे. कवितेच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत बोलके केलेले आहे. स्त्री जातीची तुलना निसर्गाच्या सर्जनशीलतेशी वारंवार केली जाते. आपल्या अस्तित्वाचंच निसर्गाच्या मानवी गुण घेऊन जगणारी ही स्त्री आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून वाहरू सोनवणे या विविधांगी म्हणजे वाहरू सोनवणे यांची कविता विविधांगी पातळीवर राबणाऱ्या, कष्ट करणाऱ्या, कुटुंबाचे संगोपन मायेने करणाऱ्या
कुटुंबात स्वतःचे मन मारत जगणाऱ्या, हुंडा या प्रथेच्या नावाने बळी जाणाऱ्या, पुरुषप्रधान सत्तेने तिच्या वाट्याला जे काही माणूसपण होते, जे काही खुडून टाकलेले आहे, त्यांचे स्वातंत्र्य, समता, त्यांचे व्यक्तिमत्व, हा चेहराच त्यांनी खुडून टाकलेला आहे. आणि आपल्याला हवा तसा चेहरा, आपल्याला हवा तसा चेहरा, गुलामीचा चेहरा, दास्यत्वाचा चेहरा त्यांना प्रदान केलेला आहे. इथल्या स्त्री जातीला तमाम स्त्री जातीला त्यांनी प्रदान केलेला आहे. तर हे समजून घेणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे की ही स्त्री, इथला शोषित समाज गुलामच आहे. तर त्या म्हणजे गुलामगिरीचं आयुष्य जगणाऱ्या शोषित समाजाची ती गुलाम आहे. समजून घ्या की गुलामगिरीचं आयुष्य जगणारा इथला जो सगळा शोषित समाज आहे, त्या शोषित पुरुष वर्गाची, त्या शोषित समाजाची ती गुलाम आहे. म्हणजे इथे गुलामाची गुलाम ही स्त्री आहे. ही स्त्री मानल्या गेलेली आहे की या स्त्रीला म्हणजे कुठेच स्थान नाही आहे. या स्त्रीला आदिवासी समाजाच्या पंचायतीत स्थान नाही आहे. घरामध्ये देखील जी काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात ते पुरुषच घेतात निर्णय. ते निर्णय घेण्याचे अधिकार स्त्रीला नसतात. तर तिथेही तिला स्थान नाही आहे. म्हणजे कुटुंबातही निर्णय स्वातंत्र्य तिला नाही आहे. समाजामध्ये, जात पंचायतीमध्येही तिला काही कुठलंही स्थान नाही आहे. आणि म्हणून ती एक प्रकारची फक्त पुरुषाची सावली मांडल्या गेलेली आहे. लक्षात घ्या, पुरुषाची सावली मांडल्या गेलेली आहे. आणि अशा अनेक पैलूतून वाहरू सोनवणेंची कविता आदिवासी स्त्रीचाच नाही तर समस्त जे काही शोषित वर्ग आहे त्या शोषित वर्गातील स्त्रीच्या, समाजातील इतर म्हणजे जो काही महावर्गीय जीवन जगणारा वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे, त्याच्यामधील देखील स्त्रीचा विचार करणारा आहे. तर अशा पद्धतीनं आपण बघतो की आदिवासी समाजामध्ये स्त्रीला डाकीन ठरवण्याची परंपरा आहे. म्हातारपणी तिला डाकीन ठरवायचं आणि तारुण्यामध्ये तिला किसबिन ठरवायचं, म्हणजे वेश्या ठरवायचं. ही प्रथा आहे, लक्षात घ्या. ही कदाचित वर्चस्ववादी ताकदीने, म्हणजे वर्चस्ववादी वर्णव्यवस्थेने म्हणा किंवा पुरुषप्रधान व्यवस्थेने म्हणा निर्माण केलेल्या या प्रथा आहे, त्यांच्या शोषणासाठी सहज जाव्या म्हणून. आणि म्हणून हे डाकीन प्रथा म्हणा किंवा किसबिन प्रथा म्हणा, हे सगळं बघून निश्चितच वाहरू सोनवणेसारखा संवेदनशील कवी अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे. तो मनातून चिडणं स्वाभाविक आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि तो कवी कुठेतरी यहा म्हणजे आईला यहा असं म्हणतात भिलोरी भाषेमध्ये. तर तिला मम्मी ठरवण्यापर्यंत येणं हे काही त्यांना बरंचसं पटणारं नाही. हे सगळे संदर्भ बदलत्याच्या कालमानानुसार हे सगळे ते मांडतात. पण तरी देखील की बाबा आमच्या संस्कृतीमध्ये मायला असं समजलं जातं, अशा पद्धतीनं तिला वागवलं जातं. संदर्भ किती बदलले. तर हा सुद्धा सगळा भाग दिसून येणारा आहे. त्याचप्रमाणे आपण असं पाहतो की वाहरू सोनवणे जी काही स्त्री पुरुष विषमता आहे, स्त्री शोषण आहे, विविध प्रथा परंपरेच्या नावावर स्त्री म्हणजे स्त्रीचा जाणारा बळी आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रकाश टाकताना आपल्याला वाहरू सोनवणे यांची कविता दिसते. मग कुठल्याही पुरुषाला सतीप्रथा, हुंडा, घटस्फोट, लैंगिक शोषण या नावावर अपार दुःखाला सामोरं जावं लागत नाही किंवा अपार दुःख त्याला भोगावी लागत नाही. ही सत्यता तुम्ही मान्य करा की कुठल्याही पुरुषाला सतीप्रथा, हुंडा, घटस्फोट, लैंगिक शोषण या नावावरच्या दुःखांना सामोरं जावं लागत नाही, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. त्याची म्हणजे जर वाहरू सोनवणे यांची जर आपण प्रथा, परंपरा आणि आत्महत्या ही कविता जर बघितली आपण, तर इथे प्रथा पडलेल्या आहे. या सतीप्रथा आहे, पती प्रथा आहे, हुंडा प्रथा आहे. तर ह्या जीवघेण्या प्रथा आहे. त्या जीवघेण्या प्रथा स्त्री जातीचंच शोषण करणारे आहे, स्त्री जातीवरच अन्याय करणारे आहे, हे त्यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे आपल्या कवितेच्या ओळीतून की हुंडा कबूल केल्यावर
हळदीचा रंग खुलतो आणि नवरी सजते लग्नाच्या मंडपात. कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन बाप घामाघूम. हां, की हुंडा कबूल केल्याशिवाय काही बाबा तो हळदीचा रंग चढत नाही. जी लग्नाच्या मंडपात सजून नटून बसणारी जी नवरी नसते ना, तर त्या हुंड्याच्या रकम्यावर तिचं सजणं मुरडणं हळदीचा रंग खुलणं आहे. आणि म्हणून इकडे मात्र बाप ते कर्जाचे डोंगर डोक्यावर घेऊन घामाघूम होतो. मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतल्याशिवाय एका सर्वसामान्य बापाला हे सगळे काही सोहळे करणं शक्य नसतं. आणि म्हणून ही वेदना टिपणारी त्यांची कविता आहे. वाहरू सोनवणेंची कविता ही वेदना टिपणारी आहे. आणि म्हणून हा जो विवाह आहे, तर हा विवाह आपण असं म्हणतो की दोन मनाचे मिलन घडवून आणणारा हा विवाह, ही प्रथा आहे. आता ही प्रथा म्हणजे दोन मनाचे मिलन घडून आणणारीच ही प्रथा न राहता पैशाच्या व्यवहारावर होणारा समाज सोहळा ठरला आहे. ही हुंडा प्रथा एकाच वेळी दोन जीव घेताना आपल्याला दिसून येते. एक जीव म्हणजे मुलीच्या ओठाला विषाच्या प्याला देते आणि दुसरीकडे कर्जाच्या डोंगरावर बापाला फाशी देते. अशी दोन जीव घेणारी ही हुंडा प्रथा आहे. हे भळभळते दुःख ते आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडतात. प्रेम या कवितेत देखील पुरुषाचे नवरा म्हणून बायकोकडे असणारा ओढा आणि आईकडे असणारे त्याचे दुर्लक्ष हे त्यांनी प्रेम या कवितेतून अभिव्यक्त केलेले आहे. वाहरूंच्या कवितेमध्ये त्यांनी स्त्री दुःखाचा व्यापक परिघ अधोरेखित केलेला आपल्याला दिसून येतो. स्त्री पुरुष या मानवी घटकातील स्त्री ही आई, पत्नी, बहीण, प्रेयसी, मैत्रीण, मुलगी, सासू या अनेक नात्याने बांधलेली असते. पण कुठल्याच नात्याच्या पातळीवर ती फारशी सन्मानित नाही, ती फारशी सुरक्षित नाही, हे आपल्याला मान्य करावे लागते. ती फारशी स्वयंभू नाही, ती प्रत्येक पातळीवर पराधीन, असहाय्य व असुरक्षित आहे, हे आपल्याला मान्य करावे लागते. आणि हे शोषण लिंग भिन्नतेच्या पुरुषी मानसिकतेतूनही येणारे आहे. ती वेश्या, मुरळी, देवदासी, गणिका, किसबिन, डाकीण तिला हवेत तसे ठरवता येते. पुरुषाला जसं वाटलं तिला ठरवायचं, जेव्हा वाटलं तिला ठरवायचं, वेळ प्रसंग बघून, तेव्हा त्याला म्हणजे असे बदलते संदर्भ त्याला परिस्थितीनुरूप तिला देता येते. कधी तिला वेश्या ठरवता येते, कधी तिला डाकीण ठरवता येते, कधी तिला देवदासी ठरवता येते, कधी तिला मुरळी ठरवता येते. त्यांना जसं वाटलं, त्यांची सत्ता आहे बाबा. हां, समाजामध्ये त्यांची सत्ता आहे, सगळीकडे त्यांची सत्ता आहे. जिकडे बघावे तिकडे, चोहीकडे त्यांचीच सत्ता घडे, अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण आपल्याला दिसून येते. आणि म्हणून कधी प्रथा, परंपरा, दैववाद, कर्मकांड या सनातन वेदीवर तिचा बळी हा ठरलेलाच असतो. शोषणाच्या लैंगिक उखळात तिची इंद्रिये ठेचण्याचे स्वातंत्र्य इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेला कुणी दिले, असा प्रश्न म्हणजे जो ज्योतिराव फुलेंनी विचारलेला होता, तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा वाटतो. ज्योतिराव फुलेंनी काय म्हटलेलं होतं बघा. जर तुम्ही ज्योतिराव फुलेंचं समग्र साहित्य वाचलं तर मला वेगळं सांगण्याची गरज नाही वाटेल. पण ज्योतिराव फुलेंनी फार महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला होता, जो या ठिकाणी आपल्याला उपस्थित करणं, या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं वाटतं. की ज्योतिराव फुले असं म्हटलेलं, म्हणजे ज्योतिराव फुलेंनी असं म्हटलेलं आहे की जगभरातले तमाम ग्रंथ, धर्मग्रंथ, की जगभरातले तमाम धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिलेले आहे आणि स्त्री जातीच्या अधिकाराच्या गोमा त्यांनी केलेली आहे. बघा, अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट हे फुलेंचं स्टेटमेंट आहे की जगभरातले कोणतेही धर्मग्रंथ बघा तुम्ही, ते पुरुषांनी लिहिलेले आहे आणि स्त्री अधिकाराच्या पार गोमा करून टाकलेले आहे त्यांनी. स्त्रियांना स्वतःच्या सुखापुरतं, म्हणजे पुरुष जातीला त्या सुखी करू शकेल एवढ्यापुरतंच महत्त्व त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि अशा धर्मग्रंथाचा आमच्या पुरुषप्रधान व्यवस्थेवर प्रचंड प्रभाव आहे.
जागोजाग त्यांनी धर्मग्रंथाचे दाखले देत जगतात. पुरुषावरच कशाला, आमच्या स्त्रियांवर देखील फार प्रभाव आहे. म्हणजे पुरुषच पुरुषप्रधान संस्कृतीच्या मानसिकतेने पछाडलेले असतात असं मला अजिबात म्हणायचं नाही. स्त्रियासुद्धा पुरुषप्रधान म्हणजे पुरुषप्रधान सत्तेच्या मानसिकतेने ग्रासित झालेल्या असतात. गुलामगिरीचं समर्थन करणारे असतात, गुलामगिरीला स्वतः कवटाळणारे असतात. मग या स्त्रियांप्रती आपण काय म्हणणार आहोत? प्रश्न पडतो त्यांना फुले किती कळाला, प्रश्न पडतो त्यांना आंबेडकर किती कळाला, प्रश्न पडतो त्यांना त्यांचं स्त्री जीवन तरी किती कळालं. तर हा सगळा भाग या ठिकाणी या माध्यमातून समजून घेणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. तर या म्हणजे फुल्यांच्या मताचा तमाम स्त्रीवर्गाने विचार करावा. एक विचार मला अजून या ठिकाणी सांगणं तुम्हाला महत्त्वाचं वाटतं, तो म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचा विचार. डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की एखाद्या देशाच्या प्रगतीचे मोजमाप मी त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीच्या मोजमापावरून करतो. बघा किती महत्त्वपूर्ण विधान आहे की एखाद्या देशाच्या प्रगतीचे मोजमाप मी त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीच्या मोजमापावरून करतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्यायला हवं आहे. या भारतीय समाज संस्कृतीमध्ये हे संविधान जे काही आमच्या सर्वांना एकत्र बांधून ठेवते, आम्ही भारतीय लोक ही अत्यंत सन्मानाची भावना आमच्या मनामध्ये निर्माण करते, त्या भारतीय व्यवस्थेतला अर्धा घटक स्त्री आहे. आणि म्हणून स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. स्त्रियांना आपण अत्यंत समतेच्या पातळीवर, अत्यंत काय म्हणू आपण त्याला, माणूसपणाच्या पातळीवर आपण तिचा विचार केला पाहिजे. पुजू नका तिला पूजण्याची वगैरे काही आवश्यकता नाही. तुम्ही तिचा माणूस म्हणून जरी आदर केला तरी खूप आहे तो. काही तिला पूजण्याची आवश्यकता नाही आहे. काही तिला देवी देवताच्या जाग्यावर ठेवण्याची देखील काही आवश्यकता नाही आहे. एकदा देव केला की माणूस संपला, स्त्री देखील संपली. तिला एकदा देवीचं स्थान दिलं की तिला माणूस म्हणून समजा. तर हा भाग जो या महापुरुषांनी मांडलेला आहे तो या कविता समजून घेत असताना, तमाम आदिवासी कवींच्या कविता समजून घेत असताना आपण विचारात घ्यावा, आपण लक्षात घ्यावा असं आहे. बघा, एका कवितेमध्ये आमचे वाहरूदादा असं म्हणतात की हे पुरुषा, जिने तुला जन्म दिला तिलाही तू गुलाम केलेस, मुलांच्या नावासमोर तुझेच नाव कोरलेस, आणि घरदार जमीन जायदाद मालकही तूच झालास. तुमचेच राज तुमचेच काज, न्याय निवाडा गाव पंचायतीत आई नाही बाई नाही. बघा किती सुंदर अभिव्यक्ती स्त्री जाणीवीची या ठिकाणी वाहरू सोनवणेंनी अभिव्यक्त केलेली आहे. काय म्हणतात वाहरू सोनवणे की हे पुरुषा, ज्या स्त्रीने तुला जन्म दिलेला आहे तिलाही तू गुलाम केले. तिच्या उदरामध्ये जो वाढणारा मुलगा आहे की तिने 9 महिने आपल्या उदरामध्ये त्या मुलाला वाढवलेलं आहे. आपल्या स्तनातलं दूध पाजून, आपलं रक्त पाजून त्याला मोठं केलेलं आहे. पण तू आयता वायता बाप झालेला आहे. आणि त्याच्या नावासमोर नाव कोणाचं लावायचं प्रथेनुसार, तर बापाचं ते आलं पाहिजे. याच्यासाठी ते सगळं काही बापाचं नाव आधी लावलं जाते. आता कुठे ते परंपरा आहे म्हणू नये आपण, आता कुठे ते शहाणपण आलेलं आहे की वडिलांच्या नावानंतर आईचं नाव नावासमोर लावतात. वडिलांच्या नावानंतर, बरं का. मग माझं नाव अनिता असेल, अनिता अर्जुन, आणि मग वच्छला कांबळे, पण नाव आधी बापाचं आलं पाहिजे, माईचा नंतर विचार करू आपण. म्हणजे हे व्यवस्थेनं आपल्याला शिकवलेलं आहे. कोणाला किती दर्जा द्यायचा हे व्यवस्थेनं आपल्याला शिकवलेलं आहे. एक साधं उदाहरण देते. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला की एखाद्या घरामध्ये आपण असं बघतो की जसा बाप आईशी वागतो ना, तसेच त्या बापाची लेकरंसुद्धा आईशी वागताना दिसतात. बाप जर आपल्या पत्नीला स्थान देत असेल, सन्मानानं वागवत असेल, तिचा आदर करत असेल, तिच्या भावनांचा आदर करत असेल, तिला कामामध्ये मदत करत असेल, तिला माणूस म्हणून समजत असेल, लेकरं देखील आईला त्याच दृष्टिकोनातून बघतात. संस्काराचा केंद्रबिंदू घरामधून ते शिकतात. वेगळं शिकवण्याची गरज नाही, वेगळं बापाला सांगण्याची गरज नाही की स्त्री जातीचा सन्मान करावा, तिच्याकडे आया बहिणीच्या नजरेने बघावे, तिला असं समजावे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे.
तो घरामध्ये आपल्या आईशी कसा वागतो हे सगळं काही सांगून जाणारं आहे संस्काराच्या रूपाने मुलांना. हे समजून घेणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. तर आपण या ठिकाणी असं पाहतो की ज्या स्त्रीने मुलाला जन्म दिला, पण इथल्या पुरुषी मानसिकतेने त्या स्त्रीला गुलाम करून टाकलेली आहे. तुझा काही अधिकार नाही आहे, त्या मुलांवर काही अधिकार नाही, मी त्याचा बाप आहे. आणि म्हणून वंश परंपरेनुसार लक्षात घ्या की कसं होते की हिंदू कोड बिल बाजूला टाकून द्या, म्हणजे बाजूला टाकलेलं आहे यांनी. हिंदू कोड बिलानुसार काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मंजूर व्हावं म्हणून कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ते हिंदू कोड बिल आता आम्ही त्याचे अधिकार भोगत आहोत. स्त्रिया सगळे अधिकार त्याचे भोगत आहे, उपभोगत आहे ते अधिकार स्त्रिया. त्यांना त्याची जाणीव नाही आहे, अजिबात जाणीव नाही आहे स्त्रियांना की हिंदू कोड बिलाने अधिकार दिले म्हणून आम्हाला पुरुषांच्या बरोबरीचं स्थान आहे, अन्यथा आम्हाला काही पुरुषांच्या बरोबरीचं स्थान नव्हतं, हे सुद्धा बायकांना माहिती नाही. आणि म्हणून हिंदू कोड बिलाला नाकारत, हिंदू कोड बिलाला लाथाडून इथल्या वारसा हक्कानुसार स्त्रियांनाही ते माहीत न होऊ देता घर दार जमीन जायदाद याचा मालक तर पुरुष आहेच, परंतु वंश परंपरेनुसार वारसा हक्कानुसार ते सगळे अधिकार माझ्या मुलाकडेच गेले पाहिजे याचा सुद्धा बंदोबस्त करणारी ही पुरुष प्रधान व्यवस्था देतात ते. म्हणजे एका घरामध्ये जर 8 एकर वावर असेल, 2च मुलं असेल, एक मुलगा एक मुलगी असेल, तर देतात 4 एकर मुलीला जमीन आणि 4 एकर मुलाला जमीन? नाही देत. फार क्वचित होत असेल, 1-2% होत असेल 100तून. हे मान्य करावं लागते आपल्याला. तर ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था फार घातक व्यवस्था आहे. तर सगळीकडे मात्र बाबा पुरुषांचेच राज आहे. सगळीकडे बघा, घरामध्ये त्याचे राज, बाहेर जा त्याचे राज. एवढंच नाही तर बहरू सोनवणेंना हे दिसते की आदिवासींच्या न्यायनिवाडा करणारी जी काही गाव पंचायत आहे तिथे सुद्धा बाईला स्थानच नाही आहे. ही भीषण वास्तवता. म्हणजे न्यायनिवाडामध्ये बाईला स्थान नाही आहे, ते स्थान फक्त पुरुषांना. अनेक पहा तुम्ही, पुजारी म्हणून मंदिराचा पुरुषच आहे, अजाण देणारे मुल्ला मुसलवी पुरुषच आहे. प्रत्येक ठिकाणी पहा, प्रत्येक क्षेत्रात पहा, पुरुषांचं वर्चस्व आहे, पुरुषांचंच जिकडे तिकडे राज आहे. हे आपल्याला मान्य करावे लागेल, हे आपल्याला उघड्या डोळ्याने बघावं लागेल. आणि म्हणून आपण या ठिकाणी ही जी काही भीषण सत्यता आहे, ही जी काही भीषण वास्तवता आहे, बहरू सोनवणे आपल्या कवितेमध्ये सांगतात की घरात मालक बाहेर मालक, पावला पावलावर मालकशाही, शब्दा शब्दावर पुरुषशाही, गुलामांचेही गुलाम आई आणि बाई, असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी? घरात मालक बाहेर मालक, पावला पावलावर मालकशाही, शब्दा शब्दांवर पुरुषशाही, गुलामांचेही गुलाम आई आणि बाई. बाईच्या म्हणजे बघा, बाई नवऱ्याला मालक म्हणते. बऱ्याच ठिकाणी तुम्ही अनुभवलेलं असेल, मी देखील अनुभवलेलं आहे की बाई नवऱ्याला मालक म्हणते, धणी म्हणते. आताचे संदर्भ बदललेले असेल मला माहिती नाही, पण मी बरेचदा ऐकलं ग्रामीण भागामधल्या बायकांच्या तोंडून सुद्धा नवऱ्याला मालक म्हणताना, धणी म्हणताना. आणि त्या ज्यांच्या शेतावर राबतात त्या बाया, त्यांनाही त्या मालक म्हणतात, धणी म्हणतात. म्हणजे हे दुहेरी मालकत्व, हे दुहेरी शोषणाचं यंत्र त्यांच्या खांद्यावर घातलेलं आहे. हे दुहेरी शोषणाचा जू त्यांच्या खांद्यावर घातलेला आपल्याला दिसते. घरातला मालक वेगळा, तो नवरा या अर्थाने, बाहेरचा मालक वेगळा, शोषण करणारा माणूस, शोषण करणारा पुरुष या अर्थाने. पण हे दुहेरी मालक पण त्या स्त्रीला कुठेतरी भोगावं लागतं, पावला पावलावर सहन करावं लागतं, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि दुसरा भाग, दुसरा पैलू असा की पुरुषाला फार भूषण वाटतं की घरामध्ये बायको आपल्याला मालक म्हणते, धणी म्हणते. बाहेर जाऊन हा ज्यांच्या शेतावर काम करते याला त्याला मालक म्हणावं लागते, धणी म्हणावं लागते. म्हणजे घरी तो बायकोचा नवरा असतो, बाहेर गेल्यावर तो व्यवस्थेचा नवरा असतो. गुलाम करणारी जी व्यवस्था आहे त्या गुलाम करणाऱ्या व्यवस्थेला त्याला धणी म्हणावं लागतं, त्याला मालक म्हणावं लागतं. हा संदर्भसुद्धा दुसऱ्या पैलूतून आपण विचारात घ्यावा अशा पद्धतीचा संदर्भ आहे. तर अशा पद्धतीचे
म्हणजे एक प्रकारचे तिच्या शब्दाला व्यसन घालणारी इथली पुरुषशाही आहे. व्यवस्थेने म्हणजे इथे शोषितांना गुलाम तर केलेलेच आहे, परंतु म्हणजे त्या गुलामांची ही गुलाम ही स्त्री आहे, ही बाई आहे, ही आई आहे, असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि हे सत्य ते आपल्या कवितेतून प्रकट करतात. आणि कवीचं प्रमुख कार्य तेच असते की दुःखाला वाचा फोडणं एवढंच त्याचं काम नसते. भीषण वास्तवता मांडणं, भीषण सत्य उजागर करणं आणि ते निर्भीडतेनं करणं, ते कोणाचीही म्हणजे कोणाचीही मुजोरी न जुमानता ते करणं, आपल्या विवेकाला जागणं, आपल्या नीतिमत्तेला जागणं, सत्य सांगणं, हा फार कठीण धर्म आहे बाबा. सत्याचा धर्म फार कठीण आहे. आमच्या फुल्यांनी ते सांगितलेलं आहे की सत्य धर्म सगळ्यात कठोर धर्म, सगळ्यात कठीण धर्म. आणि म्हणून हा भागसुद्धा कवितेच्या माध्यमातून वाहरू सोनवणेने त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. कवीला वाटते हे सगळं बदललं पाहिजे. स्त्री पुरुष सत्तेची फेरमांडणी आता झाली पाहिजे असं कवीला वाटते. आणि म्हणून ते मनातले गाणे गाता आले नाही, ऊर भरून आला रडताही आले नाही, गुलामशाहीला कंटाळून आत्महत्या नव्हे बंड हवे, पण तसे होत नाही, मालकशाही जात नाही, असं म्हटलेलं आहे. की स्त्रीला मनातले गाणे गाताच येत नाही. स्त्रीला तिला ऊर भरून आला तरी रडण्याचं स्वातंत्र्य नसते. म्हणजे किती मोठी कोंडी आहे की तिला मनासारखं हसताही येत नाही, मनासारखं रडताही येत नाही. एक तिचा सहज जगण्याचा भावच कुणीतरी कुस्करून टाकलेला असतो, कुणीतरी उखडून टाकलेला असतो. आणि म्हणून या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या गुलामशाहीला कंटाळून आत्महत्या करण्यापेक्षा त्याच्या विरोधात बंड केलं पाहिजे. पण स्त्रिया काही ते बंड करत नाही आणि मालकशाही काही जात नाही. स्त्रियांना जागृत होण्याची वेळ आलेली आहे असं या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. आणि म्हणूनच एक म्हणजे स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे जगता येत नाही. जन्मतः एक परावलंबी जीवन जगण्याची मानसिकता तिची तयार केली जाते, तिची घडवली जाते. तिला रडण्याचे स्वातंत्र्य नसावे ही गोष्टच फार वेदनादायी वाटते. आणि इथे पतिप्रथेच्या गुलामशाहीला कंटाळून अशा तिने आत्महत्या करण्यापेक्षा तिने बंड करण्याची आवश्यकता आहे, तिने बंडाची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, हे सुद्धा सांगायला वाहरू सोनवणेंची कविता विसरत नाही. ज्या मनुने स्त्रियांना शोषणाचे आगर मांडले, त्या शोषणकर्त्या मनूच्या कुनीतीचा पगडा आजही भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीवर जबरदस्त स्वरूपाचा आहे. बहिणीचे स्वप्न नावाची जी कविता वाहरू सोनवणेंची आहे, तर या कवितेमध्ये लग्न झालेली बहीण भावाजवळ घरच्या सासूरवासाविषयी संवाद साधते. घरच्या सासूरवासाविषयी ती मोकळी होते भावाजवळ. तिचे मोकळे होणे हे आपल्याला फार जड वाटते वाचताना. ती कुटुंबातील लोकांसाठी खपताना दिसते, राबताना दिसते. अंगामध्ये ताप असताना देखील ती घरातली कामे करताना दिसते. ती घरातल्या लोकांना चहा देताना दिसते, जेवण वाढताना दिसते. आणि तिची किंमत मात्र कोणालाच नसते. हे सांगणाऱ्या म्हणजे हे सगळं काही शब्दामध्ये मांडताना कवी असं म्हणतो की तरी पण पायातली चप्पल पायातच बरी, डोक्यावर घेऊ नको असे ते सतत त्यांना सांगत असतात भाऊ. लेकी सुनांनी घरातच जगावे, घराबाहेर लक्ष्मण रेषा भाऊ. की हाच जो मनुवादी दृष्टिकोन आहे तो तमाम स्त्री जातीला छळणारा आहे. पायातल्या चपलेसारखी पायाच्या खाली स्त्रीला स्थान आहे. चप्पल पायातच घालायची असते, ती डोक्यावर मिरवायची नसते. हे वारंवार थोर वयाचे पुरुषही आपल्याला सांगताना दिसतात. शालीन घरंदाज स्त्रिया घराची लक्ष्मण रेषा ओलांडत नाही, ही त्यांनी प्रतिष्ठित करून ठेवलेली गोष्ट आहे. तिला लग्नानंतर दिल्या घरी सुखी राहा म्हणायचे, म्हणजेच दुःखात हसत राहा असाच तिला आशीर्वाद द्यायचा. म्हणजे असंच त्यांना म्हणायचं असावं. स्त्री दागदागिन्यांनी सुखी ठरते की सहधर्मचारिणी म्हणून दिलेल्या सन्मानाने सुखी ठरते, हे समजून घेणे गरजेचे कवीला वाटते. आणि म्हणून त्याच कवितेमध्ये ते असं म्हणतात
की ते मला नटवतात, सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजवतात आणि मला बघा आमची सून म्हणून मिरवतातही. साडी चोळी दाग दागिने मी काहीच मागत नाही भाऊ, मी जीवन मागते. मलाही जगायचे आहे माणसासारखे. स्वतःच्या बघा म्हणजे या ठिकाणी किती तिचं म्हणजे एक अस्सल दुःख, म्हणजे जे भोगतात ते दुःख सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी वाहरू सोनवणेंची कविता करतात. की स्त्रीला वस्तू म्हणून मिरवल्या जातात, त्यांना स्वतःची प्रतिष्ठा दाखवायची असते. सोनं नाणं असं न दाखवता त्या स्त्रीच्या देहावर घातल्या जाते. आणि बघा आमची सून, सोन्या नाण्या सकट बघा तुम्ही तिला. तर अशा पद्धतीने आमची सून बघा म्हणून ते तिला मिरवतात. साडी चोळी, नवीन साडी चोळी दाग दागिने हे तर मी काहीच मागत नाही. तिची रास्त मागणी आहे की मला हे नको, यांनी मला मोठेपण मिळणार नाही आहे, यांनी मला सुख मिळणार नाही आहे. तर मी काय मागते, मी जीवन मागते त्याच्याकडे, मी त्याच्याकडे माणूसपण मागते, मी त्याच्याकडे मला जगायचं आहे तुझ्यासारखं, मला जगायचं आहे स्वतंत्र माणूस म्हणून जगायचं आहे हे मी मागते. स्वतःच्या खोट्या प्रतिष्ठेपोटी तिला सोन्या चांदीने मढवल्या जाते. जणू ती एक मिरवण्याचे साधन वस्तू म्हणून दाखविल्या जाते. पण तिला हे काहीच नको आहे, तिला माणसासारखे जगायचे आहे. हा भाग अतिशय महत्त्वाचा कवितेच्या माध्यमातून कवी सांगतात. ते तीर्थावर जाणार होते ही कविता देखील अत्यंत महत्त्वाची कविता आहे. ती देखील स्त्री जाणीवेच्या अंगाने येणारी कविता आहे. की पती पत्नी नात्यातील भेदभावावर प्रकाश टाकणारी ती कविता आहे. की ही म्हणजे ही एक समज आहे. काय समज आहे? अशी समज आहे, म्हणजे अशी समज मी काही फार अशिक्षित लोकांच्या तोंडून ऐकलेली नाही आहे, तर फार सुशिक्षित लोकांच्या मी ती तोंडून ऐकलेली आहे. फार पदव्या संपादन केलेल्या लोकांच्या मी तोंडून ऐकलेली आहे. काय समज आहे ती? की लग्नाच्या गाठी स्वर्गामध्येच बांधल्या जातात. स्त्री पुरुषांच्या ज्या लग्नाच्या गाठी असतात ना, त्या स्वर्गामध्येच बांधल्या जातात असं सांगितलं जातं. मग मला प्रश्न पडतो की मग ज्यांचा घटस्फोट होतो, ज्यांना नवरे सोडून देतात, ते सुद्धा स्वर्गातच ठरवल्या जाते काय? माझ्यासारखा सामान्य कृतीच्या म्हणजे सामान्य बुद्धीच्या मुलीचा हा प्रश्न आहे की बाबा हे सगळं जर म्हणजे पुरुषांच्या स्त्रीच्या लग्नाच्या गाठी जर स्वर्गात ठरत असेल, तर जे घटस्फोट होतात स्त्रियांचे, ज्याला सोडून देतात परितक्त्या म्हणून पुरुष, ते सुद्धा म्हणजे स्वर्गातच बसून देव ठरवतात का? असा मला भाबडा प्रश्न या ठिकाणी पडतो. जे असं सांगतात त्यांना विचारावा असा वाटतो. आणि लग्नानंतर हे वरवधू आशीर्वाद घ्यायला जातात, देवाचा आशीर्वाद घ्यायला जातात वरवधू, आणि तीर्थावर जातात ते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. आणि आमची जोडी जन्मोजन्मी अशीच टिकून राहू दे हा आशीर्वाद घ्यायला ते जातात. बरेचदा आमच्या बहिला त्या वटपौर्णिमेच्या दिवशी त्या वडाच्या झाडाभोवती जे धागे गुंडाळतात की त्या वडाला परेशान करून टाकतात. कुठलाही पुरुष त्या वडाला काही धागा बांधताना तुम्हाला कधीच दिसणार नाही, चुकून दिसणार नाही. त्याला याच जन्मी ही बायको नको आहे, पुढील 7 जन्मीची तिथे झंझटच मागे लागून घेत नाही. त्याला दर जन्मामध्ये वेगवेगळी बायको हवी आहे. स्त्रीला मात्र याच जन्मी नाही, 7 जन्मापर्यंत तोच पुरुष भेटणार आहे. मग छळणारा असो, कुटणारा असो, मारणारा असो, संशय घेणारा असो, कसाही असो, तुम्ही तिची ती आराधना केली पाहिजे. तुम्ही वडाला फेऱ्या घातल्याच पाहिजे. किती चुकीच्या प्रथा बांधून ठेवलेल्या आणि किती निमूटपणे आम्ही त्याचं पालन करतो. त्या व्यवस्थेला, त्या म्हणजे असे प्रश्न निर्माण करणाऱ्या, असे प्रथा निर्माण करणाऱ्या व्यवस्थेला तरी आम्ही प्रश्न विचारतो का? किंवा बाबा रे असं का? मग हे आम्हालाच असं का, तर त्यांना असं का नाही? हे भानसुद्धा आमच्या महिलांना असू नये. एवढं गुलामींचं अंगीकार त्यांनी करावा, हे म्हणजे फारच 21व्या शतकामध्ये ज्या तंत्रज्ञान, यंत्रयुग, ज्या रोबोटच्या आम्ही गोष्टी करतो, त्याच्यामध्ये किती म्हणजे कालबाह्य ह्या प्रथा आहे असं आपल्याला वाटत नाही का? कालबाह्य ह्या परंपरा आहे असं आपल्याला वाटत नाही का? पुरुष फार खुश होतात आमच्या बायका वडाला धागे बांधतात तर म्हणून. पण हे फार मूर्खपणाचं खुश होणं आहे. त्यांनी विचार करायला हवा की आम्ही त्यांच्यासाठी काय करतो. असो, हा विवेचनाचा तेवढा
तपशीलवार मुद्दा नाही आहे आपल्या या ठिकाणी, आहे पण या ठिकाणी तो आपल्याला आटोपता घ्यावा लागणार आहे. तर या ठिकाणी ते म्हणजे जन्मोजन्मी आमची जोडी अशीच टिकली पाहिजे याच्यासाठी आशीर्वाद घ्यायला ते तीर्थावर जातात. परंतु या कवितेमधली, वाहरूदादांच्या कवितेमधली ही स्त्री फार हुशार आहे, नवीन पिढीतली ती स्त्री आहे आणि म्हणून ती एक थोडासा बदल त्या वराला सुचवते. ही वधू कोणता बदल आहे तो, ती जी बदल सुचवते तो, तर ती असं म्हणते की या जन्मी मी वधू तुमची, तुम्ही माझे वर, पण दुसऱ्या जन्मी तुम्ही वधू आणि मी वर. बस एवढ्यावरच त्यांचे बिनसले आणि तीर्थावर जाण्याचा बेत रद्द झाला. की बघा, या जन्माचे पतीचे पती पण तिला मान्य आहे, पण दुसऱ्या जन्मी तरी आपल्याला वर होता यावे असे तिला वाटणे फार सूचक अर्थाने कवीला सांगायचे आहे. वर होण्याचे फायदे वधूला माहीत आहे, मग ही वरामागची पुरुषसत्ता आपल्यालाही भोगता यावी असे तिला वाटणे काही चूक नाही आहे, असे तिला वाटणे स्वाभाविक आहे. आणि म्हणून ती वर होण्याची सुप्त इच्छा व्यक्त करताना आपल्याला दिसते. पण त्याने पती होणे हे फारच त्याला अवमानकारक वाटते. पतीला हे पटणारच नाही आहे की पुढील जन्मामध्ये त्यानं पत्नी होणे आणि पत्नीकडे पतीपण देणे हे त्याला फार अवमान करणारं वाटते. हे फार त्याला म्हणजे काय, त्याला ते फार दुखावणारं वाटते, पुरुषांचा अपमान करणारं ते वाटते. बघा, एक गोष्ट मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून, पुन्हा असा संदर्भ येईल माहिती नाही आहे, एक आवर्जून मला तुम्हाला सांगायची गोष्ट आहे की आम्ही टिकली लावतो, आम्ही लाली लावतो, आम्ही कानातले घालतो, आम्ही बांगड्या घालतो. हे सौभाग्याचं प्रतीक बांगड्या समजल्या जाते. डोक्यावर कुंकू असलं पाहिजे, हातामध्ये बांगड्या असल्या पाहिजे, गळ्यामधलं मंगळसूत्र घातल्याशिवाय स्त्रीने जेवण करू नये. अनेक प्रथा पाडून ठेवलेल्या बघा तुम्ही. बऱ्याच ज्या काही बुजुर्ग महिला आहेत त्यांच्याशी संवाद साधा, फटाफट त्यांनी आपल्या जगण्याचे अनुभव मांडेल आणि किती 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 या प्रथेचे धागेदोरे तुमच्या हातामध्ये येईल. की स्त्रीच्या देहावर ते आहे तोपर्यंत ते तिच्या सौभाग्याचं लेणं आहे. तुम्ही पुरुषांना ही सौभाग्याची लेणं घालायला सांगा बरं, ते लाजेनं मरतील, त्यांना तो त्यांचा अपमान वाटेल, त्यांना ते कदापिही सहन होणार नाही. मग या प्रथा कशा निर्माण केल्या तुम्ही? की कोणत्या पुरुषाला म्हटलं की बाबा तूही हातामध्ये हिरवा चुडा घाल, तूही तुझ्या कपाळाला लाव, बिंदी लाव, कुंकू लाव, तुझ्या ओठाला लिपस्टिक लाव, तर तो म्हणेल मला काय तुम्ही माझा अपमान करा लागले का? मग या प्रथा त्याच्यासाठी का नाही आहे? त्याच्यासाठी सौभाग्याचं लक्षण कोणतंच का नाही आहे? सौभाग्याची खूण त्याच्या अंगावर कोणतीच का नाही आहे? हे सगळं सोयीनं कसं काय निर्माण करण्यात आलेलं आहे? हे आपल्याला जेव्हा वाहरूंची कविता आपण समजून घेतो तर हा सगळा तपशील आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर या ठिकाणी म्हणजे केवळ ह्या सगळ्या प्रथा ह्या केवळ स्त्रीसाठी असतात, त्या पुरुषांसाठी नसतात. ही पुरुष सत्तेची सूत्र देखील पती प्रथेच्या नावाखाली याच जन्मात नाही तर प्रत्येक जन्मामध्ये आपल्याच हाती असावी असं पुरुषाला वाटत असते आणि त्यासाठी तो धडपडतो, याच जन्मामध्ये नाही 7 जन्मामध्ये देखील. तर रोडाली या कविता संग्रहाचा विचार करताना या सगळ्या पार्श्वभूमीचा आपल्याला विचार करणे गरजेचे आहे. रोडाली या कविता संग्रहामध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो, रोडाली या कविता संग्रहामध्ये जी श्रमिकांची गीते आहेत, तर त्या श्रमिकांची गीते बघत असताना, ते गीतरचना आपण समजून घेत असताना त्या माध्यमातून स्त्रीमुक्ती लढा स्त्रियांनाच लढावा लागेल ही सूचित करणारी काही गीतं वाहरू सोनवणेंची आहे. त्यांची चलाबाई चला एकजूट करा या गीतरचनेतून त्यांनी एक सशक्त आशय दिलेला आपल्याला दिसून येतो. पुरुषांच्या लाथा खाणे, गुलामीत अडकून पडणे हे तिने कदापिही मान्य करू नये, तर चुलीच्या दावणीला अडकूनी जीवना बंधन घालूनी राहायचं नाही, डरायचं नाही, राजकारणात जाऊया, लढून पुढाकार घेऊया, पुरुषांची सत्ता नको बाई आता अगं वेणूबाई. तर अशा पद्धतीने ही गीते कष्टकरी, कामकरी स्त्री पुरुषांची आहे. सखूबाई गीत
या रचनेत सखू या कष्टकरी स्त्रीचे कामासाठी हात आसुसलेले असताना तिला काम मिळत नाही. अन्नाशिवाय मुलं उपाशी रडतात. मुलाबाळाचे अश्रू बघून ती नवऱ्यावर ओरडते, चिडते. हातात कोयता घेऊन गवत कापण्यासाठी जावे तर ते दुसऱ्याच्या बांधावर जावं लागते, ते दुसऱ्याच्या शेतावर जावं लागते आणि तिला दुसऱ्याच्या मालकीचे गवतही कापता येत नाही. हे सांगताना कवी असं म्हणतो की वॉचमनची सिटी फुंकली, कोण रांड तू इथवरी, शिव्या देत रे धावत सुटला. सखूबाई वरली बघुनी, हातात काठी लागला पाठी, सखूला अडविले रस्त्यावरी, मारत झोडत आणले घरी, दंड करा म्हणे ऑफिसवरी, दंड भरा म्हणे ऑफिसवरी. यावरून या कष्टकरी स्त्रीला होणारा जाच, त्यांचे होणारे शोषण व्यक्त होणारे तर आहेच, परंतु शेवटी कवीने जे सांगितलेले आहे की कुणाच्या त्या कवितेच्या, त्या गीतरचनेच्या शेवटी कवीने सांगितलेली आहे की तुम्हाला कोणाच्याही दयाधर्मावर जगण्याची गरज नाही आहे. तुम्ही एकजुटीने या अन्यायाचा प्रतिकार करा. या गोष्टीला त्यांनी अतिशय महत्त्व दिलेलं आहे आणि हीच भूमिका कवीची अतिशय महत्त्वाची आहे की शोषण प्रत्येक पातळीवर आहे. स्त्रियांवर होणारे शोषण आहे, त्यांचं श्रमिक शोषण होणार आहे, स्त्रियांचं सुद्धा त्यांच्या कष्टाचं शोषण होणारं आहे आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये स्त्रीलाच आवाज उठवायचा आहे, त्याच्या विरोधामध्ये स्त्रीलाच बंड पुकारता आलं पाहिजे, त्यांच्या शोषणाची लढाई त्यांना लढता आली पाहिजे. कवी बहारू सोनवणे यांना स्त्री प्रश्नाची चांगली समज आहे. स्त्री वेदनेच्या, स्त्री अन्यायाच्या मुळाचा शोध घेणारी त्यांची कविता जरी अतिशय साध्या सोप्या भाषा शैलीतील वाटत असली तरी त्यामागे एक संवेदन आहे, त्यांचे एक स्त्री जातीविषयीचं चिंतन आहे जे अतिशय महत्त्वाचं आहे. केवळ आदिवासी स्त्रीच नाही तर तमाम स्त्री जातीच्या भाडी इथल्या व्यवस्थेने जे हजारो वर्षापासून सनातनी दुःख कोरलेलं आहे, त्या दुःखांना वाचा फोडण्याचा प्रयत्न रोडाली या कवितेतील स्त्री जाणीवेच्या कवितेतून करताना कवी आपल्याला दिसून येणारा आहे. कवीचा हा संघर्ष स्त्रियांच्या म्हणजे स्त्रियांच्या माणूसपण प्राप्तीचा हा त्यांचा संघर्ष आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे की पुरुषप्रधान व्यवस्थेच्या शोषणाचे संदर्भ कवी पुरते ओळखून आहे. तमाम स्त्रीजात पुरुषप्रधान संस्कृतीच्या गुलामीतून मोकळी व्हावी, त्यांच्या विळख्यातून मोकळी व्हावी हे कवीला अतिशय गरजेचं वाटतं आणि त्यासाठी हा संघर्ष, त्यासाठी ही लढाई, हा क्रांतीचा मार्ग त्यांच्या कविता सुचवतात असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे या भागामध्ये आपण बहारू सोनवणेंच्या ज्या स्त्री जाणीवेच्या कविता आहे त्या स्त्री जाणीवेच्या कविता समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या भागाला आपण त्याच कविता संग्रहातील म्हणजे रोडाली या कविता संग्रहातील बहारू सोनवणे यांच्या ज्या व्यक्तिचित्रणपर कविता असेल, निसर्ग जाणीवेच्या कविता असेल, त्या कविता आपण समजून घेऊ आणि आजच्या पुरतं विवेचन आपण या ठिकाणी थांबवू. निश्चितच तुम्हाला हे सगळं समजावून घेता येईल. विशेषतः तुम्ही रोडाली हा कविता संग्रह मुळातून वाचला पाहिजे, त्याच्यातल्या सगळ्या कविता तुम्ही वाचल्या पाहिजे मी असंच म्हणेल. परंतु आजच्या दिवसाचं विवेचन आपण या ठिकाणी थांबू, उद्याला भेटू. ठीक आहे.